व्हेरी फर्स्ट बॉल धक्का क्रमांक पहिला लागला. घरात घरचा आकाश सुर्वे शून्याचा चष्मा घालून माघारी. एकही धाव टीम साठी बनवता आलेली नाहीये. म्हणजे टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये एकाही धावेची भर आकाश सुर्वे यांना या मॅच मध्ये टाकता आलेली नाहीये. शून्यावरती हताश निराश होऊन माघारी आणि आपल्या गोलंदाजी मधला वेग दाखवला. नाव आहे राहुल वांगडे, गाव आहे पिंपरी. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी न्यू बॅटरी का युवा खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. मालसुंडीचा एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, नाव आहे आदित्य दुधाने. हा खेळाडू गोलंदाज म्हणून चर्चेला आलाय. आता बॅटिंग चांगली करावी लागेल. या खेळाडूची गोलंदाजी क्लास आहे, परंतु बॅटिंग आज चांगली करावी लागेल. समोर राहुल वांगडे सारखा एक अनुभवी जिल्हा आयकॉन म्हणून खेळणारा खेळाडूची गोलंदाजी आहे, त्याला प्रत्युत्तर द्यायचंय. राहुल वांगडे विरुद्ध आदित्य दुधाने. एका बाजूला एक युवा, एका बाजूला एक सिनियर. ओ वेग होता आणि घरोंद्याची खेळपट्टी वेगवान आहे. बॉल डॉट आलाय. आज आदित्य दुधानेला मैदानाच्या थांबावं लागेल. कमी वयामध्ये संघनायकाची भूमिका त्याच्या खांद्यावरती दिली आहे. त्या प्रकारचा खेळ आज आदित्य दुधानेला करावा लागेल. हो पायावरती बॉल आहे. अंपायरकडे वाईड बॉल पुन्हा टाकावा लागेल. आदित्य दुधाने एका बाजूला राहुल वांगडे, अशी लढत अनुभवायला मिळते. आता इथून पुढे ओ लाईन मिस करून बसले, गती थोडीशी कमी केली. आधुनिक काळामध्ये असा काय बॉल आलाय ना ज्याच्यामध्ये बॉलर बॉलचा वेग काढून घेतात. टप्पा पडल्यानंतर बॉल कमी गतीचा होतो आणि तो हा बॉल होता जो फलंदाजाला बांधून ठेवतोय. म्हणजे हा बॉल जो होता तो आधुनिकतेचा आविष्कार होता. इथे पंचांकडे अपील केली आहे. प्रेशर दडपण, एकच धाव आतापर्यंत काळेश्वरी योद्धासला मिळालेली आहे. एका बाजूला काळेश्वरी योद्धा आज मालचुंडी गावच्या ग्रामदैवताच्या नावाने हा संघ खेळतोय, तर एका बाजूला SBM वॉरियर्स साहिल मोरे यांच्या आजोबाच्या नावाने खेळणारा संघ आहे. या बॉलला ड्राईव्ह केलेला आहे. बॅक टू द बॉलर, स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु आपल्याच फलुत्रीमध्ये बॉल स्टॉप केला. धाव नाहीये. 4 बॉल मध्ये एकच धाव मिळाली आहे. गोलंदाजी मध्ये काय झक्कास सुरुवात केली आहे. ओ कमी गतीचा आखूड टप्प्याचा बॉल डॉट. गोलंदाजी मध्ये असणारी वैविध्यता, असणारं मिश्रण, असणारी भिन्नता ही प्रकृतीने खेळाडूमध्ये अंमलात आणली आणि इथे आता षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. कोणच नाही. एकच धाव फक्त धावफलकावरती येऊ शकलेली आहे. पंच षटक संपलेलं आहे ना. ओके षटक संपलेलं आहे. ओव्हर नंबर 2 सुरुवात. गोलंदाजी मार्ग वरती आता करंडीचा विजय चव्हाण. ओ या बॉलला बॅटचा चेहरा दाखवलाय. वागदरी गावचे अनुभवी खेळाडू आहेत, नाव आहे त्यांचं अमर शेलार. आज नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. एकच धाव धावफलकावरती आलेली आहे. षटक क्रमांक 2 चा पहिला बॉल झालाय, तो आला डॉट. बॅकफूट वरती गेले, बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. एका धावेसाठी एक पेक्षा जास्तीचं काही मिळणार नाही. मॅच मध्ये रंगत वाढवायची आहे तर इथे धावा बनवाव्या लागतील. आज जबाबदारीचं ओझं फार मोठं आहे. जबाबदारी ही वय पाहून कधीच येत नाही. त्यासाठी खांदे मोठेच ठेवावे लागतात, मजबूत ठेवावे लागतात. बॉलर तयार. विजय चव्हाण. परिस्थितीला शरण जाऊन चालत नाही, परिस्थितीवरती मात करावी लागेल. बॉल हवेत, बिग विकेट.
ओ इथे पहा झेल निसटलेला आहे. विजय चव्हाणने डोक्यावरती हात घेतला. हा कॅच कुणाचा सुटलाय? अमर शेलार यांचा सुटलाय. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच मध्ये वसीम अक्रम यांच्या गोलंदाजीवरती अब्दुल रजाकने सचिन तेंडुलकरांचा झेल सोडला होता आणि वसीम अक्रम गेले अब्दुल रजाकने आणि म्हटले तुझे पता है तूने किसका कॅच छोडा है. आणि ती मॅच पाकिस्तान संघाने गमावली होती. त्याचं कारण होतं सचिन तेंडुलकर सरांची सुटलेली कॅच. इथे अमर शेलारांना मिळालं जीवनदान. बॉलर तयार. फुल टॉस आणि मेजवानीवरती मारला ताव. कोणत्याही खेळाडूला बॉल अडवण्याचा नाही. वाव. गेले आदित्य दुधाने. ऑन साइडला हाई फटका खेळलेला आहे. वेळेची अचूकता नव्हती. सिंगल दुसरीचा प्रयत्न चालवलाय बघता बघता. षटकारला 200 आणि चौकारला 100. काळेश्वरी योद्धास कडून हे पारितोषिक आलेलं आहे. सचिन भाऊ रवले यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. 15 बनलेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. म्हणजे जी गाडी 1 वरती थांबली होती ती गाडी धावसंख्येची जाऊन पोहोचली आहे 15 वरती. काळेश्वरी योद्धास आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करते SBM वॉरियर्स. ओव्हर नंबर सुरुवात. समीर चिकने मॅन फ्रॉम कुसुंबी. हो एक पाय पुढे काढला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलवरती तडाखा. अमर शेलार यांनी दाखवायला सुरुवात केली. माणसाला ठेच पर्वत नाही तर छोट्या दगडाने लागते. जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देतीये. माणसाला ठेच ही पर्वत नाही तर त्या छोट्या दगडाने लागते. त्यामुळे या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कारण एखादी छोटीशी चुकी पराभवाचं कारण देखील ठरू शकते. एक लेग स्लिप लावलेली आहे. व्हाईट बॉल आलेला आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये चुका या पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील. या चुका इथे टाळाव्या लागतील. बॉलर तयार. सोडून दिला. दिशाहीन बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल. दिशेवरती समीर चिकण्यांना नियंत्रण आणावं लागेल. लेग स्टिकच्या बाहेर जाणारे बॉल बरेचसे काल हाताळलेले आहेत. आजही समीर चिकणे हाताळत आहेत. परंतु अमर शेलार मॅन फ्रॉम वागदरे गावच्या अनुभवी खेळाडू. हो सन्मान दिलाय. बॉल येऊ दिला आणि त्यानंतर बॅटचा चेहरा जो आहे ना तो बॉलला दाखवला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे मिळते. धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत. षटकातील आता पुढील शेवटचे 3 बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समीर चिकने पुढे सोडला. तोच बॉल ऑन साइडला खेचला. पिकअप स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे.
सुरात आणि फलंदाज जोरात असंच काहीसं बॅटल आता रंगलेलं आहे. कारण या खेळाडूचा झेल सुटला आणि त्यानंतर मात्र त्याने जो काय धुमाकूळ घातलाय, गगनाच्या गाभाऱ्यात षटकारांचं तोरण विणलं. आता विजय चव्हाण म्हणत असेल की कोणाचा झेल सुटलाय माझ्या ओव्हरमध्ये, तर तो अमर शेलार यांचा सुटलाय. षटकातला आता बॉल क्रमांक 5 लेफ्ट आर्म राऊंड पुढे सोडलाय, परंतु इथे काय झालंय, पंच आता प्रत्यक्षात पाणी करतील की या बॉलच्या पाठीमागे काय घडलेलं आहे, निर्णय काय येईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आलेले आहे. तुम्ही गोलंदाजी दोन्ही बाजूने करू शकता. राऊंड द विकेट ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस अँगल तयार होतो. ओव्हर द विकेट तुम्ही जाता त्यावेळेस नॅचरल मुवमेंट तुम्ही प्राप्त करू शकता. व्हाईट बॉल +1. अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. या गोष्टी टाळाव्या लागतील. या चुका आपण चर्चा करतो या चुकांबद्दल, या चुका आता करून इथे चालणार नाही. कारण आता इथे पुन्हा संधी नाहीये. SBM वॉरियर्स विरुद्ध काळेश्वरी योद्धाच. काळेश्वरी योद्धाच दुसरी संधी IPL फॉर्मॅट प्रमाणे, कारण या टीमने सेमीफायनलचा पहिला सामना गमावलाय, परंतु पॉइंट टेबल मध्ये टॉप केल्यामुळे या टीमला पुन्हा संधी मिळाली. परंतु SBM वॉरियर्स या संघाने पाठीमागची मॅच जिंकली जी एलिमिनेटरची होती. आता हा संघ इथपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे डू ऑर डाय, करो अथवा मरो. एक पाय पुढे काढला, 2 पायांमध्ये अंतर वाढवलं, परंतु बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचू शकले नाही. बॉल डॉट. धावसंख्या धावफलकावरती आहे 32 धावा. शेवटचा बॉल आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट कुसुंबीचा समीर चिकणे. फटका फसलाय. खेळाडू जातील का नाही. एकदा पूर्ण दुसरीचा चालवलेला आहे प्रयत्न. तिसरीचा प्रयत्न केला जाईल कारण अमर शेलारना स्ट्राईक हवा आहे. आणि ते 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि आता 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. काळेश्वरी योद्धाच 35 धावा, 1 गडी बाद. ऐकूया तोपर्यंत एक छोटस मधुर संगीत. दोन ओव्हरचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्ग वरती निजरे गावच्या अनुभवी खेळाडूला बोलवलेला आहे. सूर्यकांत शेडगे गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत. सूर्यकांत शेडगे गोलंदाजी मार्ग वरती ओव्हर नंबर 4. पहिलाच बॉल डॉट टाकलेला आहे. बॉलला वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे आणि बऱ्याचशा वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. सूर्यकांत शेडगे पुन्हा तयार. हो, यावेळेला पायांवरती टाकलेला बॉल. सिंगल एक धाव मिळेल. वेग वाढवला. व्हाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहतायत दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग. वेण्णा काठचा जो परिसर आहे त्याच्या तीरावरती बसलेली गावं म्हणजे दक्षिण जावली. हो, बॉल हवेत. खेळाडू बनले प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरतून बॉल देतोय दर्शक. बॉल सीमारेषा पार. षटकार.
सूर्यकांत शेडगे दादा गोलंदाजी मार्गवरती. एका बाजूला बॅटिंग मध्ये अमर शेलार अनुभवी खेळाडू आहेत. 24 वरती बॅटिंग करतायत दोन्ही खेळाडू तोला मोलाचे. ओ खाली राहिलाय बॉल. इथे सिंगल धाव मिळतीये. हमरी तुमरी सुरू आहे. दोन्ही खेळाडूंकडे असणारा दांडगा अनुभव आज तो कृतीमध्ये आणावा लागेल. धावसंख्या एकूण धाव फलकावरील 44. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. दक्षिण जावलीच्या परिसराबद्दल आपण चर्चा केली. दुधाळ वाहणारे धबधबे, वाऱ्यावरती डौलणारी पिके, धुक्यामध्ये लपलेल्या रानवाठा, असा असणारा संपूर्ण दक्षिण जावलीचा परिसर. उंचच उंच डोंगर रांगा, हा संपूर्ण परिसर म्हणजे दक्षिण जावलीचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. वेण्णा काठची गावं. ओ इथे सिंगल धाव मिळेल का? नाही. बॉल डॉट आलाय. तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध असणार आई काळेश्वरीचं मंदिर, दक्षिण जावली कुसुंबी, म्हणजे हा जो काही भौगोलिक परिसर आहे त्याची आपण चर्चा केली. बॉलर तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल. इट्स अ डॉट. बॉल डॉट आलाय. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी. या ओव्हरमध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्या. सूर्यकांत शेडगे यांनी एकच मोठा फटका खर्च केलेला आहे. त्यानंतर बाकीचे बॉल अप्रतिम हाताळलेले आहेत. स्ट्रायकर एंडला वागदरे गावचे अमर शेलार. समोर खेळाडू आहेत का? हो. आणि बॉल सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4. धावसंख्या 48. आता शेवटच्या एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. शेवटच्या एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. 48 वरती 1. काळेश्वरी योद्धास आणि त्यांच्या विरोधामध्ये SBM वॉरियर्स. SBM वॉरियर्स बद्दल जर आपण चर्चा केली ना तर सचिन मोरे मामा हे टीम ओनर आहेत. यांच्या वडिलांचं नाव आणि साहिल मोरे यांचे आजोबा स्वर्गीय संपत बाबूराव मोरे यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा संघ आहे. आणि त्यांच्या आठवणी क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आदित्य दुधाने आणि त्याचबरोबर अमर शेलार यांच्या चांगल्या पार्टनरशिपसाठी पारितोषिक आलेलं आहे. विजय सावले साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्यापर्यंत आलेलं आहे. कौतुकाची थाप त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. परंतु यावेळेला बॉलने घेतले भरारी. आदित्य दुधानेचा फटका भारी. कमी वयामध्ये चर्चेमध्ये आलेलं नाव मालचुंडी गावचं आहे. नाव आहे त्याचं आदित्य दुधाने. आणि पहा विजय सावले साहेबांच्या माध्यमातून या दोन्ही खेळाडूंच्या पार्टनरशिपसाठी पारितोषिक आलेलं आहे. 501चं. एकाने बनवलं 28, एकाने बनवलं 18. क्या बात. आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांना विशेष सहकार्य केलं जातं. असे मुख्य व्यासपीठावरती जावली बँके संचालक विजय सावले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांनी ही कौतुकाची थाप या दोन्ही खेळाडूंच्या पाठीवरती ठेवलेली आहे. कारण समाजामध्ये कौतुक करणारी मंडळी असायला हवी. हेच कौतुक खेळाडूंमध्ये ऊर्जा भरतं. बॉल आकाशाला गवसणी घालतंय. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दुधाने काय बॅटिंग करतो हा खेळाडू. कमी वयामध्ये चर्चेमध्ये आलेलं नाव. हो यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. सिंगल मिळेल. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. आता गोलंदाजाने मोकळा श्वास घेतला असेल. नाव आहे सूरज धनावडे. गोलंदाजी मार्ग वरती गाव आहे मोहाट.
गोलंदाजी करताना. धावसंख्या आहे 61, 61 धावा, एक गडी बाद. शेवटचे 3 बॉल. प्रथम बॅटिंग करणारा संघ कुठपर्यंत मजल मारणार. बॉलर तयार. ऑन साइडला खेचला बॉल आणि पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. एक वेळ अशी होती धावा येत नव्हत्या. अमर शेलार यांचा झेल सुटला. त्यानंतर अमर शेलार यांचा चित्रपट सुपरहिट आहे. काय बॅटिंग केली त्यांनी. धुडगूस घातला, धुमाकूळ घातला, धिंगाणा घातला मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा आणि विजय सारखी लखलखणारी बॅटिंग केली आज अमर शेलार. 34 वरती शेवटचे 2 बॉल. सोडून दिलेला बॉल आहे. प्रेशर प्रेशर प्रेशर. वाईट +1 अशा 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. या स्पर्धेने यावर्षी ज्या प्रकारची रंगत प्राप्त केलेली आहे. बऱ्याचशा लढती चुरशीच्या झाल्या, खास करून शेवटच्या बॉल पर्यंत गेल्या आणि या स्पर्धेची महत्त्व आता वाढत चाललेली आहे. ज्या प्रकारचे सामने या स्पर्धेमध्ये झालेले आहेत. बॉलर तयार. ओ यावेळेला एक पाय पुढे काढला. बॉल डॉट आलेला आहे. धाव मिळणार नाही बॉलच्या पाठीमागे. निर्धा बॉलची ते सांगता होते. शेवटचा बॉल. काळेश्वरी योद्धाच आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळते SBM वॉरियर्स. शेवटचा बॉल. 69 वरती 1. काळेश्वरी योद्धाच. सुरुवात चांगली केली होती टीम SBM वॉरियर्सने. ज्या प्रकारे राहुल वांगडेंनी तिकट मारा केला होता. पहिल्या ओव्हरमध्ये अवघी एकच धाव दिली होती. परंतु त्यानंतर मात्र अमर शेलार यांचा झेल सुटला आणि त्यानंतर त्यांनी आपला जलवा दाखवला. सिंगल मिळेल. 70 धावा काळेश्वरी योद्धाजने बनवल्या. आता विजयासाठी बनवायच्या आहेत. आता SBM वॉरियर्सला धावा 71. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचा सन्मान करूया. अमर शेलार ज्यांनी 35 बनवले 18 बॉल मध्ये. 1 चौकार आणि 4 षटकार त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान करूया. सत्कार आपला करण्यास हर्षमास वाटतो. आनंदित झाल्या दाही दिशा हृदय स्नेह दाटतो. आपण सन्मानित करूया या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. अनेक क्रिकेट स्पर्धेंना विशेष सहकार्य यांच्या माध्यमातून केलं जातं. अनेक सामाजिक कार्यामध्ये निश्चित त्यांचा खारीचा वाटा असो असे जावली बँकेचे संचालक सन्माननीय विजयभाऊ सावले साहेबांचा या ठिकाणी आपण करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून स्नेहपूर्वक आणि आदरपूर्वक हा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करूया. जावली बँकेचे संचालक सन्माननीय विजय सावले साहेब यांचा सन्मान आपण करूया. अनेक क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य केलं जातं असं व्यक्तिमत्व आणि या मॅच मध्ये 500 रुपयाचं कॅश प्राइज दोन्ही खेळाडूंच्या पाठीवर ठेवली कौतुकाची थाप. जावली बँकेचे संचालक विजयभाऊ सावले साहेब यांचा सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले सहकारी विनोददादा शिंगटे समाजसेवक यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नितीनजी शेलार यांच्या शुभाशय सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. रेशीम धाग्याने विणलेली माईचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत सन्मान. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. यानंतर आता आपण पुढील सन्मानाकडे वळू आणि सन्मान आहे त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला तुम्ही अर्धशतक मारा, त्याचबरोबर लागोपाठ 3 विकेट घ्या किंवा लागोपाठ 3 चौकार मारा, 3 षटकार मारा, हा विशेष पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला अशा व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करूया. क्लासिक डेंटल लॅबचे सर्व दिलीप दादा जाधव यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांच्या वतीने या स्पर्धेला देण्यात आलेला आहे अर्धशतक, हॅट्रिक, चौकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक, त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया.
या स्पर्धेच्या माध्यमातून क्लासिक डेंटल लॅबचे सर्वेसर्वा दिलीप दादा जाधव यांचा सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना सन्मानित करूया. आपण केलेल्या विशेष सहकार्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. जर एखाद्या खेळाडूने अर्धशतक मारलं तर त्याला 1000 रुपये, एखाद्याच खेळाडूने 3 चौकार मारले किंवा 3 षटकार मारले त्यासाठी विशेष पारितोषिक. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण पुढील सन्मान करत आहोत. रवींद्र भाऊ कदम नाट्य दिग्दर्शक त्यांचा सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी होत आहे. आपण त्यांना सन्मानित करत आहोत. नाट्य कला दिग्दर्शक रवींद्र भाऊ कदम यांचा सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी होत आहे. आपण त्यांना सन्मानित करूया. यानंतर या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया चोरांबे गावचे क्रिकेट प्रेमी सचिन सकपा काका यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून शांत संयमी असणारं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती ज्यांचं प्रेम आहे आणि त्याचबरोबर त्यांचा सन्मान आपण करत आहोत. काकांचा आपण सन्मान करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण सचिन काका यांचा सन्मान करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून चला सामना सुरू करा. एक विशेष पारितोषिक आलेला आहे. त्याचबरोबर समाजसेवक दीपकदा कदम यांचा सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना सन्मानित करूया. आणि नंतर आलेल्या मान्यवरांचा आपण मनपूर्वक आभार मानूया. आपण सर्वजण या ठिकाणी वेळातला वेळ काढून आलात त्यासाठी आपले मनपूर्वक आभार. या ठिकाणी या स्पर्धेला आपण उपस्थित आलात. पहिला बॉल, ओ इथे काय झालेलं आहे, पहिला बॉल आणि तो नो बॉल आहे. नो प्लस वन. आलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झालेला आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी कदम यांचा सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करूया. राहुल धनावडे एका बाजूला, विजय चव्हाण, अमर शेलार हो यावेळेला फटका एक्झिक्यूट तर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 3. त्याचबरोबर पाबळ पॅन्थरचे टीम ओनर आपण संघ मालक मंडळाचा सन्मान करूया. योगेश धुळे यांचा सन्मान करूया. ओके 4 धावा झाल्यात. आपण करेक्शन करूया. पाबळ पॅन्थर हा संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. त्याचे टीम ओनर ठिकाणी आहेत. धबधब्याच्या नावाने हा संघ सहभागी केलेला आहे आणि आपल्या विभागातला जो धबधबा आहे ना तो नावारूपाला कशा प्रकारे येईल त्यासाठी क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून त्यांनी दुंद गावातला जो धबधबा आहे त्या धबधब्याचंच नाव आपल्या संघाला देऊ केलेलं आहे. आणि तो पाबळ पॅन्थर हा संघ आहे आणि धबधब्याचं नाव पाबळ आहे आणि त्यांच्या ठिकाणी आपण सन्मान केलेला आहे. एक पर्व पाबळ पॅन्थरने जिंकलेलं आहे या स्पर्धेचं. ओ इथे पहा हा बॉल डॉट आलाय. पुनश्च एकदा आपण मनपूर्वक आभार मानूया. विजय भाऊ सावले साहेबांचा आपण मनपूर्वक आभार मानूया. संचालक जावली बँक आपण वेळातला वेळ काढून साहेब या ठिकाणी आलात. आपलं मनपूर्वक आभार. या दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून धावसंख्या 5, बॉल क्रमांक 5 अमर शेलार, मान फ्रॉम वागदरे. ओ काय फटका खेळलाय. लॉंग ऑफ क्लिअर करत बॉल सीमा पार. बॅटिंग विजय चव्हाण यांची. ओ आता पहा काय बॉल टाकलाय. पंचांकडे अपील केली आहे परंतु इथे बॉल डॉट आलाय. काय बॉल टाकला होता. या बॉलची क्रिया जर आपण पुन्हा एकदा पाहिली ना
तर जबरदस्त बॉल होता, वाकाडण्या जोगा होता. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. हा तो शेवटचा बॉल. काय बॉल टाकला, परफेक्ट यॉर्कर. बॉल डॉट आलाय. धावसंख्या 11. ऑन साइडला बॉल हवेत आहे. खेळाडू बॉलच्या खाली येतील का? हो, काय कॅच पकडलाय. कॅच ऑफ द मॅच. 501 रुपयाचं पारितोषिक सचिन भाऊरवले यांच्या माध्यमातून. वोट कॅच. मंगेश इंगुळकर धनकवडीचा पट्ट्या चर्चेमध्ये आला. पकडली कॅच, विकेटचं पतन. वरती 1. SBM वॉरियर्स. बिग विकेट गॉन. मैदानाच्या आतमध्ये आता सूर्यकांत शेडगे आलेले आहेत बॅटिंगसाठी. विजय चव्हाण 7, सूर्यकांत शेडगे 1. काय झालं? 21 बॉल अजूनही या डावातले बाकी आहेत. आदित्य दुधाने, सूर्यकांत शेडगे, आज त्यांना अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. अमर शिलर यांनी जी बॅटिंग केली त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल. ऑन साइडला फटका खेळलाय, परंतु इथे सिंगल मिळेल की दुहेरीचा प्रयत्न होईल? नाही, सिंगल. एकच मिळेल या बॉलच्या पाठीमागे. धावसंख्या 13 गडी बाद. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आदित्य दुधाने फॉलो थ्रू पहा, ऍक्शन त्याची चांगली आहे, कारण तो लेदर बॉलचा खेळाडू आहे. त्यामुळे त्याचा टान्स, रिदम अगदी लेदर बॉलच्या खेळाडू सारखा आहे, कारण तो लेदर बॉलचा सराव करतो. परंतु एका बाजूला बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन सूर्यकांत शेडगे मैदानाच्या आतमध्ये. कॅच पुन्हा एकदा दाखवण्यात येतोय. ज्या प्रकारे जम मारली, झडप घातली, व्हॉट कॅच, अप्रतिम कॅच. एका पायावरती शरीराचं नियंत्रण आणलं. सेलिब्रेशन पहा या कॅचचं. मंगेश इंगुळकर, धनकवडी. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, बॉल डॉट आलाय. सिंगल एक मिळते पाठीमागच्या बाजूला.
विजय चव्हाण, सूर्यकांत शेडगे यांच्यामध्ये पार्टनरशिप उभी करावी लागेल या दोन्ही खेळाडूंना, कारण ज्या प्रकारे आदित्य दुधाने आणि अमरेश शिलरने डाव पुढे नेला होता त्या प्रकारची पार्टनरशिप इथे उभी करावी लागेल. हो, वेळेच्या चुकता नाहीये. पाठीमागच्या बाजूला खेळाडू डायरेक्ट हिट. नाही होऊ शकला. षटक क्रमांक 2 चा खेळ आता संपलेला आहे. धावसंख्या आहे 14, म्हणजे 18 बॉल 57 ची गरज. ऐकूया एक चांगलं संगीत. बॉलर तयार. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. गोलंदाजी मार्ग वर कोणाला बोलवलेला आहे. त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू करण सुर्वे यांचं आगमन होत आहे. त्याचबरोबर संपाने गावचे समीर यादव यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचं स्वागत. यावेळेला समोरच्या बाजूला ओव्हरती बॉलर हेड. वेदांत रवले गोलंदाजी मार्ग वरती. हाही खेळाडू लेदर बॉलचे धडे गिरवणारा आहे. या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. 2 धावा बॉलच्या पाठीमागे. एका बाजूला बॅटिंग करताना विजय चव्हाण, डांगरेकर गावचे करण सुर्वे यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सनपाने गावचे समीर यादव यांचं आपण स्वागत करूया. दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातले खेळाडू आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, बॉल डॉट आलाय. वेदांत रवलेने कमाल केले. कमी वयामध्ये आपल्या गोलंदाजीचा जलवा इथे दाखवायला त्याने सुरुवात केली आहे. लेदर बॉलचं क्रिकेट खेळतो, परंतु आपल्या कौशल्याचं सादरीकरण त्याने रबर बॉल क्रिकेटमध्ये केलेलं आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता तो सिद्ध करतोय. हो, खोलवर टप्प्याचा बॉल. हा युवा खेळाडू विजय चव्हाण सारख्या खेळाडूला संधी देतच नाहीये मोठा फटका खेळण्याची. आतापर्यंत वाईड बॉल एकही या खेळाडूने टाकलेला नाहीये. 2 धावा आल्या. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. गिअर बदलावा लागेल टीम एसबीएम वॉरियर्सला, अन्यथा मॅच मध्ये उशीर होईल. जर इथे गिअर जर एसबीएम वॉरियर्सने बदलला नाही तर समीकरणामधलं अंतर वाढत जाईल. 15 बॉल 53 ची गरज आहे. आणि विजय चव्हाण यांच्याकडे ती क्षमता आहे, ती अबिलिटी आहे, ती गुणवत्ता आहे, ती आता नव्याने सिद्ध करावी लागेल. विजय चव्हाण पुन्हा तयार. हो, हेलिकॉप्टर लुक स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑफला. त्याचबरोबर सँडी बिरामने आपल्या तालुक्यातील एक नामवंत क्रिकेटर त्यांचे आगमन आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. खर्शी बारामोरे गावचे ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत ही क्रिकेट स्पर्धा बघण्यासाठी. ओ, कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा तयार होतील. 14 बॉल 51 ची गरज. ऑन साइडला आडव्या बॅटने आकाश सुर्वे अडवतायत बॉल. बॉलची फेकी. 2 धाबा बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. 2-2 धाबे धावफलक पुढे चाललेला आहे. धावसंख्या आपण सांगूया 22. 13 बॉल 49 ची गरज आहे या मॅच मध्ये. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आज विजय चव्हाणला वेळ बदलायची आहे. आडव्या बॅटने बरेचसे फटके विजय चव्हाण यांनी खेळलेले आहेत, परंतु असे काही फटके खेळावे लागतील जे सीमा पार जातील. आकाश सुर्वे यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एका हाताने बॉलला अडवलं. आता शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 चा. या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा किती खर्च केल्या युवा खेळाडूने? तर अवघ्या 8 धावा खर्च केल्या 5 बॉल मध्ये. म्हणजे चांगलं षटक हाताळलेलं आहे. तुम्ही रबर बॉल म्हणजे 10 पेक्षा जर कमी धावा देता तर त्याला चांगलं षटकच म्हटलं जातं. परंतु शेवटचा बॉल बाकी आहे आणि विजय चव्हाण
हा असा खेळाडू आहे जो मॅचला कधीही कलाटणी देऊ शकतो आणि हा जर खेळाडू उभा राहिला मोठी वाटणारी धावसंख्या छोटी वाटायला वेळ लागणार नाही. एक यशस्वी षटक संपलेला आहे. काळेश्वरी योद्धास कडून 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 23. 12 बॉल 48 ची गरज. टेन्शन वाढत चाललंय. ऐकूया संगीत. बारा मध्ये 8 बॉल बाहेर मारावे लागतील कमीत कमी 7 तरी तरच हा सामना बनेल. 12 बॉल 48 ची गरज. शिंगटे का आयुष मोहाट गावचा एक युवा खेळाडू निरंजन धनावडे गोलंदाजी मार्क वरती आला. परंतु एका बाजूला सूर्यकांत शेडगे ज्यांच्या गाठीशी अनुभव उभं राहावं लागेल संघाच्या पाठीशी. ओ खाली राहिलाय बॉल आणि आता इथे काय होईल. एकाला आपल्या विकेटची तडजोड करावी लागेल कारण बॉल खाली राहिलेला आहे. त्याच्यामुळे एकाला माघारी यावं लागेल. परंतु कोण माघारी येणार काय झालेलं आहे.
माझा सुरुवात होईल. या मॅच मध्ये आता रंगत वाढत चालली कारण विजय चव्हाण आउट होऊन माघारी चाललेले आहेत. आता हा संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकला. 23 वरती आणखीन एक धक्का लागला. विजय चव्हाण हा असा खेळाडू ज्याने 10 बॉल 16 बनवल्या होत्या.
हा खेळाडू आयकॉन कॅटेगरीचा माघारी. कोण नवीन मैदानाच्या आतमध्ये पाठीमागच्या मॅचचा संकट मोचक खेळाडू साहिल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेला आहे. गोलंदाजी मार्गवरती निरंजन धनावडे पुन्हा तयार. समोर सूर्यकांत शेडगे दादा. फुलटॉस आणि त्या फुलटॉसला माफी नाहीये. बॉल सीमारेषा पार. मॅच जिवंत ठेवणारा षटकार. नाही मैदानाच्या आतमध्ये चालत राहावं लागेल की कारण थांबलेलं पाणी देखील एक दिवस खराब होतं. त्यामुळे या मॅचला सुरू ठेवावं लागेल. मोठा फटका आला. अशा पल्लवी झाल्या. समीकरण बदललं. आता येणारे 10 बॉल 42 धावांची गरज. मॅच ऑन आहे. 10 बॉल 42. 6 षटकार तर इथे मारावेच लागतील. 5 ते 6 षटकार आले तर मॅच बनेल. ओ उसळलाय बॉल. इथे आता काय झालेलं आहे. पाठीमागे सिंगल तर आले. फक्त हा बॉल आता काय आहे ते पाहावं लागेल. वाईड +1 अशा 2 धावा बॉलच्या पाठीमागे. 40 धावांची गरज आहे. 10 बॉल या मॅच मध्ये. तू थोड़ा सा सबर कर ले. इम्तिहान अभी जारी है. एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी भारी है. ती स्वतःची वेळ सूर्यकांत शेडगे यांना आणावी लागेल. ओ लाईन मिस करून बसले. बॉल डॉट आलाय. धाव आता मिळणार नाहीये. आता 9 बॉल 40 ची गरज. मॅचची रंगत वाढेल का. मोठे फटके येतील का स्ट्रायकरला. निझरे गावचे सूर्यकांत शेडगे. फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला. आणखी एक बॉल सीमारेषा पार. बॅटिंग करताना जो खेळ मैदानाच्या आतमध्ये केला आता जबाबदारी घेतलेली आहे सूर्यकांत शेडगे यांनी. काय बॅटिंग केले. 9 बॉल मध्ये 14 बनवल्यात. 8 बॉल 34ची अजूनही गरज आहे. या मॅच में ते लड़तायत. बरसात से मुलाकात यूं नहीं होती. धरती को धूप से जलना पड़ता है और शोहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. आज चालत राहावं लागेल. 8 बॉल 34ची गरज आहे. लढावं लागेल. फुलटॉस समोर ओव्हर दी बॉलर हेड. आणखीन एक मोठा हिट. बॉल सीमारेषा पार. सात बॉल 28 ची गरज आहे. मॅच बनवली. मॅच बनू लागली. SBM वॉरियर्स या टीम साठी 7 बॉल बनवायच्या आहेत. 28 धावा. षटकातला शेवटचा बॉल आहे. मॅच ऑन आहे. संघर्ष प्रयत्नाची पराकाष्ठा जिद्द चिकाटी मेहनत याची सांगड. आणखी एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे.
आता इथून पुढे 6 बॉल 22 धावांची गरज आहे. हाच तो सामना जिथे दोन्ही संघांना जिंकायचा आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 बनवायचे आहेत. 22 धावा. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की महिमान होती है. अरे वही लोग बदलते रुख हवाओं का जिनके इरादों में जीत की जान होती है. आणि इथे जिंकायचंय तर चांगला खेळ करावा लागेल. 6 बॉल 22 ची गरज आहे. 12 बॉल 42 ची मॅच 6 बॉल 22 वरती आलेली आहे. एका बाजूला हा साहिल साबळे हा युवा खेळाडू संकट मोचक आहे. आज त्याचा वाढदिवस आहे आणि इथे जर याने सामना संपवला ना तर अख्खा संघ याला खांद्यावरती घेऊन त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करेल. परंतु एका बाजूला करंडीचा आयुष शिंगटे फुल टॉस आहे. फ्लिक केलाय, दिला मनगटी झटका. आता 5 बॉल 16 ची गरज आहे. आज मैदानाच्या आतमध्ये साहिल साबळे हा संकट मोचक बनलाय. SBM वॉरियर साठी उभा राहिलाय. आयुष शिंगटे युवा खेळाडू पुन्हा एकदा आपली छाप सोडेल का? युवा विरुद्ध युवा असा रंगलेला सामना. काय मॅच आहे. 5 बॉल 16. हो टॅप केलाय. सिंगल घेऊन स्ट्राईक दिलं जाईल. परंतु आणखी एका धाब्याचा प्रयत्न केलाय. 2 मिळाल्या. स्ट्रायकर फेक. 2 धाबा या बॉलच्या पाठीमागे. म्हणजे आता इथून पुढे बनवाव्या लागतील 4 बॉल 14. 4 बॉल 14 ची गरज आहे. 4 बॉल 14 ची या मॅच मध्ये गरज आहे. कोण घेऊन जाणार मॅच, कोण मेगा फायनल मध्ये पोहोचणार, कुणाचं स्वप्न पूर्ण होणार. त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे या क्रिकेट स्पर्धेला, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला आणि ज्यांचं वेळोवेळी विशेष सहकार्य या क्रिकेट स्पर्धेच्या पाठीमागे राहतं, अशा व्यक्तिमत्वाचं आगमन हे मुख्य व्यासपीठावरती होत आहे. चंद्रकांत दादा वेंदे यांचं आगमन होत आहे. बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सचिव आणि संचालक काळेश्वरी शिक्षण संस्था कुसुंबी. बॉल व्हाईट आलाय. आता 4 बॉल 13 ची या मैच मध्ये गरज है. 4 बॉल 13. रखो हौसला मंजर भी आएगा, पैसे तेरे पास चल के समंदर भी आएगा. आयुष शिंगटे तैयार. ओ इथे बॉल डॉट टाकलाय. मनोबल वाढला असेल. 3 बॉल 13 चा सामना. कुणाच्या वाजणार 12. धगधग 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 धगधग. पाठीराख्यांनी श्वास रोखून झालाय, कारण पुढचा बॉल हा फार महत्वाचा आहे. पुढच्या बॉल वरती घडेल काय. संघर्ष करण्याचा इतिहास आमचा. हारना आमच्या अंगात नाही. जोपर्यंत मैदानात आम्ही उभे तोपर्यंत नियतीला जिंकणं शक्य नाही. हो ऑन साइडला खेळलाय. सिंगलच घेतली जाईल, कारण स्ट्राईक आता सूर्यकांत शेडगे घेणार हे निश्चित आहे. त्याच्यामुळे आता 2 बॉल 12 ची गरज आहे. 2 मोठे हिट SBM वॉरियर्सला हवेत आणि एकच डॉट बॉल आता हवा आहे काळेश्वरी योद्धासला. संघ मालकांचा विचार केला तर मालचुंडी विरुद्ध कुसुंबी आणि खेळाडूंचा विचार केला तर निजरे विरुद्ध करंडी. 2 बॉल 12. एका बाजूला प्रगल्भ असा अनुभव तर एका बाजूला एक युवा टॅलेंट असं बॅटल बघायला मिळेल. 2 बॉल 12 ची गरज आहे. मैदानामध्ये भयान शांतता आहे. कोण पुढे जाणार आणि कोण पाबळ पॅन्थर विरुद्ध फायनल खेळणार. 2 बॉल 12 ची गरज. सूर्यकांत शेडगे तयार. ओ इथे काय झालेलं आहे. नजर रोखून धरली पंचांनी आणि कोणती हालचाल नाहीये. बॉल डॉट.